नमस्कार, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी लॉग. विकेंड स्पेंडसाठी आम्ही आलो नाशिकच्या सर्वात मोठ्या पार्कमध्ये. बरोबर ऐकत आहात. कदाचित तुम्हालाही माहीत असेल आणि तुम्ही बघतायत आता ट्रॅम्पोलिन पार्क. हो, आम्ही आलेलो होतो ट्रॅम्पोलिन पार्क वंडर झोन इथे नाशिकमध्ये. तर बघा, इथे आम्ही येऊन पोचलो आणि आतमध्ये आम्ही एंट्री केली ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये. त्यानंतर इथे तुम्ही पूर्ण ट्रॅम्पोलिन पार्कचा एरिया बघू शकतात. पार्किंगसाठी जागा आहेत. त्यानंतर इथे आपलं फूड कोर्ट आहेत आणि प्लस गेमिंग झोनचा एरिया आहेत. आता फूड कोर्टमध्ये तुम्ही नॉन ए सी आणि ए सीमध्ये असं हॉलमध्ये बसू शकतात. त्या लेफ्ट साईडला झोके वगैरे आहेत. छान असं आपण एन्जॉय करू शकतो तिथे बसून, निवांत बसून. तर चला, आता आपण इथे बघणार आहोत ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये आतमध्ये काय आहेत. त्या आधी दाखवते तुम्हाला. इकडे लेफ्ट साईडला फ्युचर गेमिंग आहे, तिथे तर आपण जाणार आहोत, पण त्याआधी आपण आतमध्ये एन्जॉय करणार आहोत. चला तर मग आता आम्ही आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्यानंतर फ्रंटलाच काउंटर आहेत. काउंटरवरती तुम्हाला फी वगैरे भरावी लागते आणि त्यानंतर आपण आतमध्ये खेळायला जाऊ शकतो. तर आता फी तुम्हाला सांगते मी. इथे इथे सगळेजण रेडी झालेले होते खेळण्यासाठी, सगळे सॉक्स वगैरे घालून. आता एक त्याचबरोबर उर्वीही एक्सायटेड होती. इथे काउंटरवरती आम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आल्या. त्याचबरोबर तिकीट प्राईस वगैरे काय आहेत, कशी आहे, ते सगळं आम्हाला एक्सप्लेन केलं. फॅमिली पॅकेजेस प्लस सिंगल वगैरे असे त्यांचे पॅम्पलेट्स होते. त्यानुसार ते फीज घेतात. तर इथे आमची 1800 तिघांची, सॉरी 1800 नाही, 1600 फी घेतली आमच्या तिघांची. आणि त्याचबरोबर हे सॉक्स दिले जातात, तेही त्यात इन्क्लूड असतात, त्याचे सॉक्सचेही चार्जेस. तर हे ग्रिप सॉक्स आहेत. ग्रिप सॉक्स घालूनच आतमध्ये एंट्री करायची असते, कारण ते सटकत नाही. त्यासाठी ते बघा, कॉम्बो आहेत, तिकीट प्राइजेस आहेत, असे त्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार आपण एन्जॉय करू शकतो गेम. 1 तासाचा टाईम असतो आणि त्याचबरोबर त्यांनी असं वॉच दिलेला असतो. ते लाईटचं वॉच असतं. जोपर्यंत ग्रीन लाईट आहे तोपर्यंत आपण आतमध्ये गेम खेळू शकतो. जेव्हा ती ग्रीन लाईटची रेड लाईटमध्ये ट्रान्सफर होईल तेव्हा आपण एक्झिट करायचं आहे, असं त्याचा रूल आहे त्या वॉचचा. इथे आता तुम्हाला आमच्या हातामध्ये ते वॉच दिसणारच आहेत. आणि यांचं मिस्टरांचं चाललं होतं की आता आपण पहिले कुठे जायचं. तर पहिले आम्ही इकडे गेलो. ज्या स्लिपिंग स्लाईड वगैरे आहेत आणि एक व्हील स्लाईड आहेत, त्यावरती आम्ही स्लाईड करून असं खाली मिस्टरांनी स्लिपिंग स्लाईड केली. स्लिपिंग स्लाईड केल्यानंतर इथे खाली बॉल्स आहेत. त्या बॉल्समध्ये आपण एन्जॉय करू शकतो आणि बॉल्स एन्जॉय म्हणजे लोळू शकतो, खेळू शकतो, उड्या मारू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता उर्वी किती छान एन्जॉय करते. त्याचबरोबर बाकीचेही लोक एन्जॉय करत आहेत. इथे तुम्हाला आनंद घ्यायचा असेल ना, तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकतात. तर आता मी तुम्हाला सांगते बघा, बाय कार, बाय बस, बाय रिक्षा असं तुम्ही येऊ शकतात. आणि त्यानंतर आल्यानंतर इथे तुम्ही तुमचा विकेंड स्पेंड करू शकतात. लहानच नाही तर मोठे देखील इथे भरपूर एन्जॉय करत आहात. आम्ही देखील एन्जॉय करत होतो. गाण्यांवरती आम्ही जंपिंगवरती असं उड्या मारत होतो छान. इथे बघा, उर्वीही छान उड्या मारत होती. लहान मुलं तर फार एन्जॉय करतात, कारण त्यांना असं वेगवेगळं काहीतरी गेम्स असतात ना, त्यामुळे ते फार खेळायला एन्जॉय करत असतात. इथे आम्ही दोघांनीही केलं आणि तुम्हाला त्या वॉचबद्दल सांगितलं. ते वॉच आम्ही घातलेली आहेत. बघा, इथे उड्या मारल्या. त्यानंतर हे दुसरं जंपिंग आहे. या दोघांनी भरपूर उड्या मारायचं, यांचं काही मन भरलेलं नव्हतं, त्यामुळे हे उड्या मारतच होते त्यावरती आणि मी त्यांची व्हिडिओ काढत होती. आणि मला तुमच्याबरोबर हे शेअर करायचं होतं, जेणेकरून जे कोणी नवीन ट्रॅम्पोलिन पार्कला येण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर बेस्ट आहे. बघितल्यानंतर तुम्हाला सगळी इथे माहिती मिळणार आहेत आणि इथे काय काय आतमध्ये गेम्स वगैरे आहेत, काय आहेत, हे सगळं बघायला मिळेल. एक एक गेम आम्ही एन्जॉय करत होतो. इकडे ॲडव्हेंचरस आहेत. इथे तुम्ही ॲडव्हेंचर करू शकतात. ज्यांना कोणाला खूप आवड आहे ॲडव्हेंचर करण्याची, ते देखील इथे एक सेपरेट गेम आहे. तो ॲडव्हेंचर तुम्ही तिथे जाऊन करू शकता. फार मज्जा येते ॲडव्हेंचर करायला. त्यानंतर ही जी व्हील आहे, ह्या व्हीलमध्ये बसल्यानंतर
आपण फार असं एन्जॉय घेऊ शकतो. ही व्हील वर खाली होत असते आणि आपण मस्त असं त्यामध्ये एन्जॉय करू शकतो. पडतो आपण आणि पडल्यावर आपल्याला लागत नाही, कारण त्यांनी तसं ते बनवलेलं असतं आणि त्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यानुसारच ते तसं गेम आपल्याला दिलेला आहे. ते व्हील खेळल्यानंतर इकडे बघा, हे जे ब्लॉक्स आहेत यामध्ये उड्या मारायच्या आणि त्या बाजूला जे आहेत ना, ज्या 2 लेडीज उभ्या आहेत, ते असं झोक्या टाईप आहेत. तिथं उभे राहून बॅलन्स करायचं आहे आणि बॅलन्स करून खेळायचं आहे आपण असं अशा पद्धतीने. तर ह्या ब्लॉक्समध्ये काय करायचं, जंप करून उड्या मारून आणि पटकन अशी जंप करायची आहे ब्लॉक्समध्ये. बघा आता इथे हे मिस्टर माझे जंप करणार आहे. ती जंप दाखवते मी तुम्हाला. बघा अशा पद्धतीने तुम्ही जंप करायचे आणि त्या ब्लॉक्समध्ये उड्या लोळायचं आहेत अशा पद्धतीने. ते सगळे गेम्स खेळून झाल्यानंतर इथे मी उर्वीला सेपरेट अशा जे किड्स झोनमध्ये आहेत तिथे मी तिला घेऊन आली आणि हे सेपरेट लहान मुलांसाठी आहेत. हे लहान मुलं फार छान असे एन्जॉय करू शकतात. एक हाऊस आहेत, हाऊससारखं आहेत आणि त्यामध्ये आतमध्ये स्लाईड्स आहेत. त्या स्लाईड्स लहान मुलं एन्जॉय करू शकतात. वेगवेगळे त्या बाजूनी असं गेम्स खेळू शकतात अशा पद्धतीने तिथे लहान मुलांचं देखील आहेत. इथे उर्वी पण एन्जॉय करत होती. खाली बॉल्स आहेत, बॉल्समध्ये जाऊन आणि असे ते बॉल्स वगैरे फेकायचे, त्यामध्ये खेळायचं असं अशा पद्धतीने हे पूर्ण असं लहान मुलांचं आहे इथे सेपरेट. तर लहान मुलं खूप छान एन्जॉय करतात. नक्की त्यांना एकदा घेऊन जा आणि त्यांच्याबरोबर मोठे पण एन्जॉय करतात. तुम्ही देखील खूप एन्जॉय कराल अशी मी खरंच गॅरंटी देते तुम्हाला. आणि 1 तासाचा टाईम असतो तिथे. इथे बघा आता ही उर्वीचं इथे खेळणं चालू आहे. आता आपण जाणार आहोत जे मगाशी तुम्हाला दाखवलं फ्युचर गेमिंग. बघा या फ्युचर गेमिंगमध्ये प्लॅनेट्स आहेत. हे सगळे प्लॅनेट्स लावलेले आहेत इथे आणि इथे वेगळ्या पद्धतीचा गेम आहे जो आपला बाईक राईड वगैरे आपण त्याला बोलू शकतो. व्हील राईड, बाईक राईड असं अशा पद्धतीने आहेत. त्यानंतर इथे छोटे छोटे असे कार्ड स्नॅप करून इथे ते गेम्स आहेत छोट्या मुलांचे, ते स्नॅप करून ते गेम आपण जिंकायचे आहेत आणि त्या वस्तू आपल्याला मिळतात अशा पद्धतीने ते आहेत. इथे ही कार आहेत. आता या कारमध्ये उरी तर बसणार आहेत. बघा इकडे जे टेडी वगैरे आहेत ना, ते उर्वीला हवं होतं, पण ते पण तिथे पण खेळावं लागेल तो गेम अशा पद्धतीने मग ते टेडी मिळेल. इथे उर्वीला आम्ही चेअरवरती कारवरती बसवलं. आता समोर तुम्हाला ती स्क्रीन दिसत असेल तर त्या स्क्रीनवरती गेम आहे. म्हणजे जे कार जशी चालेल तसं ते डायमंड्स वगैरे आपण जिंकणार आहोत अशा पद्धतीने तो गेम आहे. आता इथे उर्वीला HD गॉगल लावलेला होता. तो गॉगल लावल्यानंतर त्यातून तिला पूर्ण स्क्रीनवरती दिसणार होती त्या गॉगलमधून की कसं खेळायचं, काय चालू आहे त्यामध्ये, काय नाही अशा पद्धतीने ती फार छान एन्जॉय करत होती. आणि एक जर बुद्धी घालायची असेल लहान मुलांना तर नक्कीच तुम्ही त्यांना इथे याच्यावरती बसवू शकता आणि त्यांना खेळायला हे गेम देऊ शकता. खूप मस्त आहेत, इझी आहेत. त्यानंतर तिला इथे आम्ही बसवलं चेअरवरती. ही जम्पिंग चेअर होती म्हणजे वर खाली होण्याची. बघा स्क्रीनवरती गेम लावले जातात आणि आपण जसं ते गेम खेळू तसं ते स्क्रीनवरती दिसणार आणि ते होणार. आता ही चेअर होती ही म्हणजे राईटची होती, रूट होता एक. आणि जसं ते चेअरवरती जाणार तसं तो रूट आपण पास करत जाणार अशा पद्धतीने तो गेम होता. आणि हळूहळू ही चेअर वरती खाली होत होती. म्हणजे जशी वरती जाणार तसं त्याचं स्पीड वाढणार अशा पद्धतीने तो गेम होता. लहान मुलाच काय मोठेसुद्धा इथे एन्जॉय करू शकतात. फार आनंद आणि वन डे ट्रिप तर तुम्ही इथे नक्कीच करू शकता ट्रॅम्पोलिन पार्कला. बघा ही सांगितल्याप्रमाणे भरपूर अशी वरती गेली आणि वरतून खाली अशी स्लो येत होती, वरती जात होती अशा पद्धतीने तो गेम होता. बरेचसे तुम्हाला मी आता व्हिडिओ ह्या ट्रॅम्पोलिन पार्क दाखवलेला आहे. बघा त्यानंतर आमचं सगळं खेळून झालं आणि इथे बघा आता आमची जायची तयारी झाली होती. घरी जाण्यासाठी आम्ही निघालो. इथे फोटोशूट वगैरे केलं.
तुम्ही फूड वगैरे एन्जॉय करू शकतात. ऑन द वे होतो आम्ही घरी जायला निघालो आणि खूप छान एन्जॉय केलं आम्ही. आणि आय होप तुम्ही देखील हा व्हिडिओ बघून एन्जॉय केला असेल आणि तुमची देखील इच्छा आता झाली असेल हा व्हिडिओ बघून की आपण देखील एकदा ट्रॅम्पोलिन पार्क एन्जॉय करायला जाऊया. तर नक्कीच जा आणि कमेंटमध्ये जाऊन आल्यानंतर मला नक्की सांगा की ट्रॅम्पोलिन पार्कची तुम्ही किती एन्जॉय केला आणि याआधी कधी गेले असाल तर ते देखील मला सांगा. चला तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. पुन्हा भेटूया एका छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.